हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. तर आजच्या दिवसाची सुरुवात किंवा व्हिडिओची सुरुवात म्हटलं या फुलापासून करावी, गार्डनिंगपासून, जेणेकरून फुलं बघून आपला दिवस छान जावा यासाठी इथूनच सुरुवात करूया म्हटलं. आता छोट्याशा कुंडीमध्ये सुद्धा आपलं ह्याचं फूल आलेलं आहे, जास्वंदाचं. आणि हे डबल कलरमध्ये आलेले आहे. आबोली विथ गुलाबी आणि पांढरा असा मिक्स कलर आहे याचा सुद्धा बघा. आबोली रेड आणि व्हाईट असा आहे आणि हा सिंपल पिंक असा कलर आहे. डार्क पिंकमधले छोट्या छोट्या पाकळ्या आहेत या फुलाच्या. तर असा आहे सकाळचा आपला गार्डनचा व्ह्यू. आणि पाणी तर काल रात्रीच मारलेलं आहे, तरीसुद्धा इथे अजून पाणी आहे. खूप सुंदर अशी फुलं आज सुद्धा आलेली आहेत. चला आज जाऊन माझा कारभार काय केलं आहे मी तुम्हाला दाखवते. आजच असं झालं कसं काय ते समजलं नाही. तर बघा इथे सकाळी रात्री दूध गरम करून सुद्धा ते दूध खराब झालेलं आहे. आता याचं काय करायचं असं चाललं होतं डोक्यात. पनीर तर निघणार, तर बघा कसं किती पनीर आता निघेल असलं झाले. म्हटल्यानंतर म्हटलं तर इकडे कोथिंबीरीची पेंडी काल रात्री आणून ठेवली होती, म्हटलं निवडूनच ठेवूया. आणि नाश्त्याची सुद्धा थोडी तयारी झाली होती. तर इकडे वरती थोडं दरवाज्याचं काम चालू आहे. हा बघा इथला जिन्यातला आणि टेरेसचा मिळून जो काय दरवाजा होता तो संपूर्ण काढलेला आहे उचकटून. कारण पूर्ण फटी होत्या. मी काही मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. तर ते सुतारदादांना बोलवून ते काम चालू केलेलं आहे. आज दिवस सुट्टीचा आहे म्हणा लागले आणि आज करून टाकूया. आज आहे ॲक्च्युली धुलवडीचा हा व्हिडिओ आहे, तोच मी आता तुम्हाला दाखवत आहे. त्या दिवशी हे दादा आलेत आणि करतो म्हणून सांगितल्यानंतर करा म्हणून सांगितलं. आमची सुट्टी आता आज एन्जॉय करायचा होता, पण राहू दे म्हटलं, हे कामसुद्धा इतकंच महत्त्वाचं आहे. तर दुपारी सगळी दरवाजे जे दरवाजांना फटी होत्या ते काढलेल्या आहेत. चला खाली जाऊया. आणि थोडं स्वयंपाकाची तयारी मी केली होती. भात, चपाती आणि इकडे वाटाणासुद्धा केला होता. आता दादांना म्हटलं उन्हात बसल्यात, सरबत तरी देऊया करून. त्यांनी डबा घेऊन आलेत ॲक्च्युली. आता 2-2:30ला जेवायला बसते, त्याच्या अगोदर म्हटलं देऊया तर सरबत करून. आता आज तर इतकं माझं अंग दुखत होतं. काल दिवसभर ते पोळ्याचा स्वयंपाक करून करून हे झालेलं होतं, भिंडकळल्यासारखं झालं होतं. पण काय पर्यायच काय नव्हता माझ्याकडे. आज सांगण्यात आता दादाने काढले. आल्यात तर अशी माणसं पण येत नाहीत आपल्या वेळेमध्ये. त्यामुळे म्हटलं असून दे, देऊया आता. काय असो ते असो म्हटलं, येऊन देत करून देत असं झाला विषय. आणि ते वेळेत पण आले आणि त्यांनी चालूसुद्धा केलं का. आता एवढी धूळ घरात झाली होती, दाखवते. आता इथं ऑफिसची ही रूम आहे, उत्तर दिशेचा दरवाजा हा पण काढला. याचं पण तसंच कंडिशन होती काहीतरी. ते तसं करायला लागले, त्याला दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये काय ॲक्च्युली केलेलं आहे ते. तर हे बघा आता स्वच्छ सगळं केलेलं आहे, पुसून सगळे दरवाजे फरशा पण पुसलेल्या आहेत आणि झाडून लोटून सुद्धा काढलेलं आहे. तर बघा वरती खिट्टी केलेली आहे, कडी कोंडा, आणि खाली जे काय स्टॉपर होता तो असा लावलेला आहे भिंतीला एक आणि दरवाजाला एक, जेणेकरून दार धडकू नये भिंतीला यासाठी. तर इथे पट्टी होत्या बऱ्याच मोठ्या होत्या, त्यातल्या त्यात तरी आता कमी वाटतात. ही लिपिंग पाईप जे म्हणतात, पट्टी म्हणतात, ती लावून त्याने दरवाजे व्यवस्थित बसवून दिलेला आहे. ॲक्च्युली आम्ही कसं गडबडीनं राहायला आलो आणि काय कळच नाही आम्हाला. जेव्हा इथून पाऊस आला तेव्हा समजलं अशा काही गोष्टी झालेल्या आहेत. तर इकडे फरशी वगैरे क्लीनच केलेली आहे. तर हा मेन जो काय दरवाजा होता इथे बघा, हा वरती स्टॉपर लावलेला आहे आणि खाली सुद्धा असं इथे लावलेलं आहे त्यांनी दरवाजाला. आणि ह्याला सुद्धा काय केलेलं आहे, लिपिंग जी पाईप होती ती सुद्धा पट्टी लावलेली आहे अजून. आणि खाली इथे हा एक स्टॉपर त्यांनी पायाने जो काय आपण ढकलतो तो एक लावून दिलेला आहे. असं छान काम आज झालेलं आहे. कंटाळा तर आला होता, पण हे काम सुद्धा खूप सुंदर झालं. त्यामुळे सगळा थकवा जो आलेला, कंटाळा कुठच्या कुठे निघून गेला काही समजलं नाही. तर हॉल असा क्लीनच झालेला आहे. पाडव्याची साफसफाई झाली. ब्लोअरने मिस्टरांनी सगळं
सगळं धूळ काढलेली आहे आणि मी लुटून पुसून काढली आहे. फरशीवरचं सुद्धा जाळ्या झळमाट्या ज्या होत्या त्या सगळ्या खोल्यामधल्या काढलेल्या आहेत. तर हे कोचचं जे हे आहे त्याचा कवर आहे तो सुद्धा मी धुयाला घेणार. तर ॲक्च्युली कोचचा कवर धुयाला घेतला आणि दुसरा चेंजसुद्धा मी केलेला आहे. आणि कसं दिसतंय बघा, अगोदरचा लुक कसा होता आणि आत्ताचा लुक खूप सुंदर दिसत होतं. आता हा जो काय टिपॉय आहे, टिपॉयच्या खालचं जे काय पसारा आहे तो सुद्धा काढून घेईन. आता हा धुलवडीचा व्हिडिओ बघा. तर धुलवडीच्या जे काय आपण हे शेणकूट वगैरे जाळली होती आदल्या दिवशी, ते काय माझ्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर न झाल्यामुळे तो दाखवू शकले नाही. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी काय करतात बघा, असे गोळे 5 केले होते. तर हा पायाने गेलाय तिकडे एक गोळा. तर 5 गोळ्यांचं असं पूजन करतात आमच्या इथे. हा छान, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. तर 10वीला जो मुलगा आहे त्याचा पेपर आहे, त्यासाठी तो चालला होता. त्याला बेस्ट ऑफ लक करून वरती आले. तर वरच्या जो काय जिन्याचा दरवाजा आहे त्याचा बघा असं केलेलं आहे. वरती एक खिट्टी बसवलेलं आहे आणि खाली असं केलेलं आहे, स्टॉपवॉच केलेला आहे त्याला. जसं खालच्या दरवाजाला आणि इकडे फट होती तिथे सुद्धा लिपिंगची पट्टी लावलेली आहे. पाईपच सॉरी चुकून म्हणायला लागले. पट्टी बसवलेली आहे दरवाजाला आणि छान असा हा सुद्धा दरवाजा दादांनी करून दिलेला आहे. खूप सुंदर केलेला आहे. चला आता दुपारची वेळ आहे आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ होता. ॲक्च्युली सकाळी मी बटाट्याची भाजी, भात, आमटी आणि नाश्त्याला शिरा बनवला होता आणि मुलग्याला कसं शिरा लागतो म्हणून शिरा खाऊन तो गेला पेपरला आणि नंतर आता दुपारी 2ला येऊन जेवतो असं म्हटलं. आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. मिस्टरसुद्धा जेवून गेलेले आहेत. आता म्हटलं भांडी तरी घासूया, कारण काल थोडी घासली आणि थोडी कंटाळून मी तशीच ठेवली होती आणि इतका कंटाळा आला होता. संध्याकाळी 8 वाजेपर्यंत मी साफसफाईच करत होतो. नंतर अंग जे दुखायला लागलं माझं, मला काय सुचेना, डोकं पण जाम धरलं. डायरेक्ट तयार जेवण आम्ही घेऊन आलो. अख्खा मसुरा, पनीर भुर्जी आणि आपलं रोटी आणि खुश्का राईस असं थाळ्यात जेवायला आणल्या आणि आम्ही जेवून रात्री झोपलो. मी औषधाच्या ॲक्च्युली गोळ्याच खाल्ल्या. मला काय दुखत होतं इतकं काय समजलं नाही. उन्हात दिवसभर लहान मुलगा पण थांबलेला त्या दादांच्या बरोबर, तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितलंच. त्याच्यासुद्धा पाठीमध्ये आणि कमरेमध्ये दुखाले असं म्हणत होता. त्यालासुद्धा औषधं दिली. आता म्हटलं ह्यांच्या पुढच्या महिन्यात परीक्षेत पोरांना काय लावू नका म्हटलं कामाला परत आता, आणि 10वी आहे म्हटलं आणि अशी कामं काय अजिबात काढू नका असं मिस्टरांना म्हटलं. आणि त्याची परीक्षा झाल्यानंतर जे काय राहिल्यात आपली कामं, तसं तर आता मेन दरवाजाला पॉलिश करायचं राहिले आणि त्या दादांना सांगितलं पॉलिश करून देता का. येतो म्हटलेत, पण आता मुलगाची परीक्षा झाल्याशिवाय येऊ नका म्हणून सांगितलं, कारण इतकं दिवसभर काम चालू होतं आणि त्या मुलाचा अभ्यास कसा होणार, इरिटेट होणार म्हणून. तर आजचा व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.